नमस्कार, मी प्रशांत कदम. खरं तर या विषयावरती व्हिडिओ बनवावा लागेल असं मला अजिबातही वाटलं नव्हतं. काही विषय हे सोशल मीडियाचे असतात, ते सोशल मीडियापुरतेच ठेवायचे असतात. हलकी-फुलकी चर्चा होऊन त्याचा तितकाच आनंद घेऊन पुढे जायचं असतं. पण जिथं देशाचे पंतप्रधानच हा विषय इतका गांभीर्यानं घेत असतील आणि एकीकडे देशवासियांना बचतीचा महामंत्र देऊन तुम्ही तेल कमी खा, पेट्रोल कमी वापरा, विदेशात प्रवास टाळा, असं सगळं सांगून जेव्हा ते स्वतः युरोप दौऱ्यावरती पोहोचतायत, तेव्हा ते नेमकं काय करतायत हे कळल्यानंतर आपल्याला त्याची चर्चा त्याच्यावरती बोलावं तर लागेलच. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या नावातली 2 अक्षरं जुळवून मेलडी हा जो हॅशटॅग आहे, तो गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आणि त्याची सुरुवात झालेली होती 2023मध्ये, ज्यावेळी भारतात G20 शिखर परिषद पार पडत होती. त्यावेळी काय झालं, सगळ्या देशांचे राष्ट्रप्रमुख भारतात आलेले होते. त्यांचं स्वागत पंतप्रधान मोदी करत होते आणि ज्यावेळी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आल्या, त्यावेळी पंतप्रधान मोदींनी ज्या पद्धतीनं त्यांचं स्वागत केलं, त्याच्यामध्ये एक वेगळेपण जाणवत होतं. म्हणून सोशल मीडियावरती त्याची चर्चा सुरू झाली आणि सोशल मीडियानं आपल्या पद्धतीनं त्याच्यावरती रिॲक्ट व्हायला सुरुवात केली. त्याच्यावरती मीम्स बनत गेले आणि मोदी आणि मेलनी आणि मोदी यांची नावं जोडून मेलडी हा शब्द जो आहे किंवा ज्याला सोशल मीडियाच्या भाषेमध्ये हॅशटॅग म्हणतात, तो ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. आता हे सगळं काम जे आहे ते मीम्स करणाऱ्या लोकांचं, सोशल मीडियापुरती चर्चा करणाऱ्या लोकांचं होतं. पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हा हॅशटॅग इतका सिरियसली घेतात की 5 देशांच्या युरोप दौऱ्यावरती इटलीच्या पंतप्रधानांना ते मेलडी चॉकलेटचं एक पार्सल भेट देतात आणि त्याच्याबद्दल मस्त हसत खेळत व्हिडिओ देखील करतात. म्हणजे पंतप्रधानांचा हा व्हिडिओ आधी तुम्ही बघा, मग आपण त्याच्याबद्दल बोलू. हा व्हिडिओ स्वतः इटलीच्या पंतप्रधानांनी ट्विट केलेला आहे, ज्याच्यावरती त्यांनी कॅप्शन दिलेलं होतं, थँक यू फॉर द गिफ्ट. कसे पंतप्रधान आपले हसतायत पहा. Prime Minister Modi brought us a gift, a very, very good toffee. Melody. आता खरं तर व्हिडिओ हा फार गोड आहे. म्हणजे पंतप्रधान अशा दिलखुलास पद्धतीनं हसतायत, मजा घेतायत आणि आपले राजकारणी जेव्हा केव्हा अशा पद्धतीनं कौटुंबिक स्नेह दाखवतात कुठल्याही गोष्टीमध्ये, तेव्हा ते बघायला छानच वाटतं. म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या 75 वर्षांचे आहेत. मेलोनी आणि मोदी यांच्या वयामध्ये 26 वर्षांचं अंतर आहे. मेलोनी या 49 वर्षांच्या आहेत. त्यामुळं मोदींना एक प्रकारे त्या मुलीसारख्या आहेत. आणि चॉकलेट जे आहे ते मेलडी चॉकलेट जे आहे, जे लहान मुलांचं चॉकलेट आहे. त्यामुळं इथं कदाचित 75 वर्षांचे आजोबा पितृतुल्य वात्सल्य भावनेने कदाचित आपल्या मुलीसारख्या एका व्यक्तीला हे चॉकलेट देत आहेत, तर त्याच्यामध्ये बाकीच्यांनी एवढं काही कडू मानायची गरज नाही आहे. पण प्रश्न हा आहे की ज्या टायमिंगला हे सगळं होतं आहे आणि सोबतच ज्या पार्श्वभूमीवरती तुम्ही तिथं गेलेले आहात, त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही काय करताय? आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे हसणारे दिलखुलास पंतप्रधान आपल्याला नेहमी विदेशातच दिसतात. ते देशातल्या नेत्यांच्या सोबत असे इतके छान हसत खेळताना आपल्याला का दिसत नाहीत? म्हणजे अगदी बाकीच्यांचं सोडा, देशाच्या पहिल्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी तरी इतकं छान हसत खेळत तुम्ही कधी पंतप्रधान मोदींना बघितलेलं आहे का? त्यांच्याबद्दल सातत्यानं की आम्ही त्यांना कसं आदिवासी महिला पंतप्रधान बनवलं, याच्याबद्दलचं क्रेडिट जे आहे ते सातत्यानं जाहीर सभांमधून मोदी घेत असतात. पण कधीसुद्धा त्यांच्याकडे जाऊन अशा पद्धतीनं ते आनंदानं हसताना आपण बघितलेलं नाही आहे. हसणं सोडा, उलट त्यांच्या अनेक कार्यक्रमांना, उद्घाटनाला सुद्धा ते बोलवत नाहीत. हे आपण संसदेचं उद्घाटन असेल किंवा राम मंदिराचं असेल, हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं जर नेहमी सगळ्यांशी हसत खेळत असते पंतप्रधान, तर आपण समजून घेतलं असतं. पण इथली गोष्ट जी आहे ती वेगळी आहे. मेलडी या आपल्या ब्रँडची, मोदी आणि मेलनी यांची चर्चा मोदींनी इतकी सिरियसली घेतली आणि कदाचित
या सगळ्या चर्चा करणाऱ्यांना अजून बळ मिळावं म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक हा व्हिडिओ केलेला आहे हे लगेचच लक्षात येतं. आणि त्यातही बघा तुम्ही, म्हणजे थोडासा घटनाक्रम बघा. मोदी याच्या आधी 5 दिवस युरोप दौऱ्यावरती आहेत. म्हणजे 5 दिवसापूर्वी जेव्हा ते भारतातून निघाले, त्याच्या आधी ते इटलीत जाण्याच्या आधी नेदरलँडमध्ये पण होते. आणि निघतानाच त्यांनी मेलडीचं हे चॉकलेटचं पार्सल आपल्यासोबत घेतलेलं होतं. हे पार्सल आपण दौऱ्याच्या शेवटी इटलीत पोहोचल्यानंतर जॉर्जिया मेलोनी यांना देणार आहोत हे त्यांच्या डोक्यात तेव्हापासून होतं. म्हणजे एका छोट्या गोष्टीबद्दलचं प्लॅनिंग ते इतक्या सिरियसली करताना आपल्याला दिसत आहेत. इतका सिरियसनेस जर त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल किंवा देशाच्या सगळ्या धोरणांबद्दल दाखवला तर कदाचित जास्त फरक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये पडेल असं म्हणायला हरकत नाही आहे. आता राहुल गांधींनी याच्यावरती टीका केली. सुरुवातीला तर म्हणजे जेव्हा हा व्हिडिओ बघितला तेव्हा पंतप्रधान मोदी आणि मेलोनींचा अनेकांना विश्वास बसला नव्हता की हे खरं आहे का. आजकाल AIचे व्हिडिओ पण खूप येत असतात. मी पण 2 वेळा चेक केला की हा ऑथेंटिक ओरिजिनल अकाउंटवरूनच आलेला आहे की नाही. आणि नंतर कळालं की हा ओरिजिनलच व्हिडिओ आहे. त्याच्यावरती राहुल गांधींनी जेव्हा रिॲक्ट केलं त्यावरती अनेकांना असं वाटलं की अरे हा तर मेलोनी आणि मोदींचा एक साधा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी पडायचं काय कारण आहे, त्यांनी या विषयावरती बोलायला नको होतं, हा विषय तरी बाजूला ठेवायला पाहिजे होता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या पार्श्वभूमीवरती हे घडलेलं आहे ते बघता याच्याबद्दल आपल्याला बोलावंच लागेल. म्हणजे देशामध्ये इतकी भयानक स्थिती आहे याच्याबद्दल तुम्ही स्वतः वक्तव्य करता, सामान्यांना डोस देताय, हे करू नका ते करू नका, बचतीचे महामंत्र देता आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही कुठं पोहोचता इटलीमध्ये आणि तिथं जाऊन तुम्ही एका सोशल मीडियाच्या ट्रेंडला इतक्या सिरियसली घेताय. राहुल गांधींनी याच्याबद्दल नेमकं काय म्हटलेलं आहे ते ऐका. हिंदुस्तान में आर्थिक तूफान आ रहा है. तेल के, पेट्रोल, डीजल, एविएशन फ्यूल के दाम आसमान को छुएंगे. फर्टिलाइजर की कमी होगी, फर्टिलाइजर महंगा होगा, किसानों को नुकसान होने वाला है. अर्थव्यवस्था पर भारी झटका पड़ने वाला है. हमारे प्रधानमंत्री ने कहा सोना मत खरीदो, ज्यादा गाड़ी मत चलाओ और विदेश मत जाओ. और फिर विदेश जाकर हजारों करोड़ रुपए के जहाज में विदेश जाकर उधर वो इटली के प्रधानमंत्री मेलोनी को मेलोडी टॉफी खिला रहे हैं. दिस इज एन इंसल्ट to the people of India. This reel that the Prime Minister has made is an insult to the people of India and what they're suffering. आता ज्या पार्श्वभूमीवरती हे घडतंय ती पार्श्वभूमी काय आहे? आपल्या देशामध्ये रुपया डॉलरच्या तुलनेत घसरत चाललेला आहे. तो आता 97 रुपये इतक्या दरापर्यंत पोहोचलेला आहे. कुठल्याही क्षणी शतक होईल अशी स्थिती आहे. त्यामुळं उद्या जर डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव 100 पर्यंत पोहोचला तर या आनंदामध्ये सुद्धा आपण मेलोडी चॉकलेट वाटायचं आहे का, याच्याबद्दल पण आता सांगा पंतप्रधानांनी, असं म्हणण्याची वेळ आलेली. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडं नीटसारख्या पेपर फुटीवरती पंतप्रधान एक शब्द काढत नाहीत. एरवी छोट्या छोट्या गोष्टींबद्दल त्यांचं ट्विट असतं, पण याच्याबद्दल ते अजूनही काही म्हटलेलं नाही आहेत, जो की तरुणाईसाठी इतका महत्त्वाचा विषय. आणि या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान मोदी हे करताना दिसत आहेत. आता या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी केवळ मोदींनाच नव्हे, अनेक राष्ट्रप्रमुखांना इतक्याच सहजतेनं अशाच उत्साहानं भेटत असतात. पण आपल्या पंतप्रधानांना आपल्या नावाशी त्या अशा पद्धतीनं जोडल्या जात आहेत, याच्यामध्ये इतका आनंद आला की त्यांनी त्या ट्रेंडला अशा पद्धतीनं गांभीर्यानं घेतलेलं आहे. कोण आहेत जॉर्जिया मेलोनी? तर त्या इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. 22 ऑक्टोबर 2022 रोजी त्या इटलीच्या पंतप्रधान बनल्या. अति उजव्या विचारसरणीतून त्यांचा उदय झालेला आहे. किशोर वयातच त्यांनी इटालियन सोशल मुवमेंट या मुसोलिनी समर्थकांच्या वारशातून आलेल्या पक्षाच्या युवा संघटनेत प्रवेश केला आणि त्यामुळं त्यांच्यावर अतिउजव्या किंवा पोस्ट फॅसिस्ट राजकारणाचा ठसा कायम राहिलेला आहे. त्यांनी 2012मध्ये ब्रदर्स ऑफ इटली हा पक्ष सहस्थापन केला आणि 2014 पासून त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत. हा पक्ष राष्ट्रवाद, स्थलांतर विरोध आणि पारंपरिक कुटुंब व्यवस्थेचा पुरस्कार करतो. मेलोनींचं आयुष्य जर तुम्ही बघितलं तर त्यांचे वडील लहान असताना त्यांचं कुटुंब सोडून गेलं. आईनं त्यांचं संगोपन केलं. वडिलांच्यावरती ड्रग तस्करीचा सुद्धा गुन्हा झालेला होता. आणि त्यांचं खाजगी आयुष्य जर बघितलं तर पत्रकार आणि TV अँकर अँड्रिया गियाम्ब्रोनो यांच्यासोबत अनेक वर्ष त्या रिलेशनशिपमध्ये होत्या.
त्यांना जिनेव्रा नावाची मुलगी आहे, मात्र 2023मध्ये दोघे विभक्त झाले आणि अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवरती त्यांची भूमिका जी आहे, म्हणजे पारंपरिक कुटुंब व्यवस्था, ख्रिश्चन ओळख आणि सीमा सुरक्षा याच्याबद्दल त्या जोर देतात. नो टू जेंडर आयडिओलॉजी यासारखी वक्तव्ये त्यांनी सार्वजनिक मंचावरती केलेली आहेत. त्यामुळे प्रगतिशील गट त्यांच्यावरती टीका करतात. युरोपियन युनियनवरती सुद्धा त्या आधी कठोर टीका करत होत्या, मात्र सत्तेत आल्यानंतर त्यांनी तुलनेनं मवाळ भूमिका घेतली आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती व्यवहार्य प्रतिमा निर्माण केली. तर अशी सगळी त्यांची बॅकग्राऊंड आहे. आता इटलीच्या पंतप्रधानांसाठी भारताचं मार्केट, भारतामध्ये जर आपल्याला लोकप्रियता मिळत असेल तर ती हवीच आहे आणि त्याचा खुबीना वापर त्या करून घेत आहेत. आपल्याकडं बघा काय घडतंय, म्हणजे आपला देश किती लॉजिक हरवलेला असू शकतो की कालच्या दिवसभरामध्ये चर्चा काय झाली, तर मोदींनी त्या इटालियन पंतप्रधानांना हे चॉकलेट दिलं म्हणून इकडं पार्लेचे शेअर्स वाढले आणि ते पण चुकीच्या कंपनीचे. पार्ले इंडस्ट्रीज या नावाच्या कंपनीचा त्या पार्लेशी काही संबंध नाही आहे जी चॉकलेट बनवते प्रत्यक्षात. आणि 5% भाववाढ या एका शेअरमध्ये या एका गोष्टीमुळे झाली. दुसरीकडे आपले वाणिज्य मंत्री पियुष गोयल हे जणू या एका ट्रॉफीमुळं भारतामध्ये ज्या चॉकलेट्स आणि ट्रॉफी करणाऱ्या कंपन्या आहेत त्यांनी कशी प्रगती केलेली आहे याच्याबद्दलचे दाखले द्यायला सुरुवात करत आहेत. म्हणजे जणू काही भारताचा सगळा व्यापार जो आहे तो या इंडस्ट्रीवरती अवलंबून आहे. म्हणजे इतक्या उथळ आणि थिल्लर थरावरती आपली परराष्ट्र नीती येऊन ठेपलेली आहे, हे बघितल्यानंतर खरोखर वाईट वाटतं. आणि गंमत बघा की काही वर्षांपूर्वी, म्हणजे आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो, शाळेमध्ये होतो, तेव्हा इटालियन हा शब्द जो आहे, इटालियन बाई किंवा इटालियन महिला, हा आपल्या राजकारणामध्ये किती वाईट पद्धतीनं उच्चारला जात होता, त्याच्याबद्दल काय लेवलला चर्चा होत होती. त्याचा आणि या सगळ्याचा संदर्भ जरी वेगळा असला तरी आज आपले पंतप्रधान एका इटालियन महिलेसोबत हा व्हिडिओ बनवल्यानंतर जे लोक उत्साहामध्ये आहेत, ज्यांना उधाण आलेलं आहे, त्यांच्यासाठी खरं तर याची आठवण करून द्यायला हरकत नाही आहे. आणि पुन्हा एकदा शेवटी तेच म्हणावं लागतं की ज्यावेळी रील हे केवळ आणि केवळ डिस्ट्रॅक्शनचं हत्यार आहे, एखाद्या गोष्टीवरनं तुम्हाला बाजूला करण्यासाठी तुमचं लक्ष, तुम्हाला गुंगवून ठेवण्यासाठी, तुम्हाला मूळ समस्या आठवूच नयेत याच्यासाठी जे रील्स आणि हॅशटॅग बनतात, ते काम स्वतः पंतप्रधान मोदी आपल्याकडं करताना दिसत आहेत, याच्याबद्दल कमालच आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय ऐका. मुझे आज तक ये लगता था कि ये नरेंद्र मोदी का आईटी सेल है जो हमारे प्रधानमंत्री और इटालियन प्रधानमंत्री जॉर्जियो मेलोनी के बारे में अजीब भद्दी बातें करता है, बकवास करता है, मनगढ़ंत कहानियां रचता रहता है, सस्ती बातें करता है. लेकिन आज समझ में आया कि इन बातों के जनक खुद नरेंद्र मोदी जी ही हैं. पूरा देश लाइन में लगा हुआ है, पेट्रोल की लाइन, डीजल की लाइन, एलपीजी की लाइन. लगातार कीमतें बढ़ रही हैं, पेट्रोल महंगा हुआ, डीजल महंगा हुआ, गैस महंगी हुई, ब्रेड महंगी हुई, दूध महंगा हुआ, सीएनजी महंगा हुआ, सब कुछ महंगा होता जा रहा है. खेती का सीजन सर पर है, किसान परेशान है, आगे की बात कैसे बनेगी. मोदी जी पलड़ा झाड़कर विदेश तो निकल ही गए. 75 वर्ष के हमारे प्रधानमंत्री 48 वर्ष की जो इटालियन प्राइम मिनिस्टर मेलोनी है, उनके लिए मेलोडी की टॉफी लेते घूम रहे हैं. मतलब क्या ही कहा जाए. त्यामुळं मेलडी है चॉकलेटी आणि मेलडी पार्ले मेलडी खुद जान जाओ. मेलडी इतनी चॉकलेटी क्यों है, खुद जान जाओ, अशी जी जाहिरात होती त्याचप्रमाणे आता तुम्हीच या सगळ्याचा विचार करा की हे सगळं आपल्या माथी नेमकं का मारलं जातं आहे. इतका थिल्लरपणा, हे नेतृत्व नाही, नौटंकी आहे, हे पुन्हा पुन्हा देशानं सांगण्याची गरज आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आणि कमेंट्स जरूर कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.